नमस्कार. आपण पाहत आहात SP9 मराठी एंटरटेनमेंट आणि मी सागर पाटील. सैराट सारखा इतिहास घडवणारा चित्रपट रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, पण इतकं मोठं यश मिळूनही आजही त्यांना स्वतःबद्दल एक मोठी शंका सतावत असते. नेमकी कोणती आहे ती भीती पाहूया आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये. हेनरी, सैराट आणि झुंड सारख्या चित्रपटांमधून समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडणारे नागराज मंजुळे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी देत त्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे. सध्या Zee5 वरील फ्रेम या चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. अभिनेता अमय वाघ सोबत त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील भीती उघड केली. ही म्हणजे, मी पूर्ण वेळ अभिनेता नाही. अभिनयापेक्षा मला लेखन आणि दिग्दर्शन अधिक आवडतं. प्रत्येक वेळी माझ्या मनात एकच प्रश्न असतो, मी पडद्यावर चांगला दिसेन का? मला ही भूमिका जमेल का? फ्रेम चित्रपटातील वेगळा लुक, जॅकेट, गॉगल आणि पात्राची स्टाईल पाहून सुरुवातीला त्यांचाही आत्मविश्वास कमी झाला होता. मात्र चित्रपटाच्या संपूर्ण टीमने त्यांना साथ दिली. अभिनेता अमय वाघ यांनी त्यांच्या लुकचं कौतुक केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. नागराज मंजुळे यांच्या मते अभिनय म्हणजे आपण नसलेली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारणे. दिग्दर्शक कलाकारांमधील दडलेली क्षमता ओळखून ती पडद्यावर आणतो आणि त्यातूनच एक नवा कलाकार घडतो. इतरांना आत्मविश्वास देणारा दिग्दर्शक स्वतः मात्र आजही स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटत आहे. यश कितीही मोठं असलं तरी शिकण्याची आणि स्वतःवर काम करण्याची वृत्तीच खऱ्या कलाकारांची ओळख ठरते. काय वाटतं तुम्हाला नागराज मंजुळे यांच्या या प्रामाणिक स्वभावाबद्दल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मनोरंजन विश्वातील खास बातम्यांसाठी आणि स्पेशल स्टोरीसाठी पाहत रहा SP9 मराठी एंटरटेनमेंट. युअर टाइम, युअर एंटरटेनमेंट. धन्यवाद.